नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझ्या नवीन चॅनलवरचा. माझ्याकडे याच्या आधी चॅनलही नव्हता आणि माझं हे फर्स्ट चॅनल आहे. तर प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आज मी कॅप्शनवरून तुम्हाला कळालं असेल तर चीपेस्ट हॉल ऑफ क्लोथ्स मी आज आणलेला आहे. तर यात मी जे चीप म्हणजे खूप छान कमी प्राईसमध्ये छान कपडे घेतलेले मी तुम्हाला ते दाखवणार आहेत. तर हे सगळे कपडे मी नाशिकला राहत असल्यामुळे नाशिकच्या शालीमार या ठिकाणाहून घेतलेले आहेत. जर तुम्हाला म्हणजे बार्गेनिंग करून छान कपडे घेता येत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप छान ठरणार आहे. तर विदाऊट वेस्टिंग टाईम आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट थिंग मी थोडंसं कमी प्राईसपासून स्टार्ट करते आणि आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे मी स्टार्टिंगला हे घेते. हा स्वेट टॉप आहे, स्वेटशर्टसारखा टॉप. तर हा टॉप आहे मला नाशिकला भेटलेला. तर हा आहे 100 रुपीजचा. तर हा मला भेटला होता ते समर्थ ज्यूस सेंटर तुम्हाला माहीत असेल तर त्या लाईनीत जेव्हा खालच्या डायरेक्शनला येतो तर मानकर बॅग हाऊसच्या समोर एक गाडा असतो तिथे म्हणजे तिथे त्या अंकलकडे भेटतो हा टॉप. तर ते दादा जे आहेत तर तिथून त्यांच्याकडून घेतलेला आहे मी हा टॉप. तर हा आहे ना असा थोडंसं बूट नेकचा टॉप आहे. हा फुल नेकवाला नाही, राऊंड नेक नाही आहे. तर हे असं कट आपल्या ह्या टॉपच्या इथून असतो. तर हा व्हाईटवर जेव्हा आपण घालतो व्हाईट किंवा डेनिमवर खूप छान दिसतो आणि इवन जॉगरवर पण खूप छान दिसतो. तर मला हे बाकीच्या ठिकाणी 150ला भेटतात. तर आणि त्यांच्याकडे मंगळवारी काहीतरी ऑफर असते. मंगळवारी नाशिक बंद असल्यामुळे त्यांच्याकडे हा टॉप मला त्या दिवशी असं अननोइंगली 100 रुपयाला भेटला. थोडंसं याच्यात डॅमेज म्हणजे तर हा जो इथे तुम्हाला हा ट्रायंगल दिसत असेल नाही का, बघा लाईटमध्ये दिसतो आहे. तर हा ट्रायंगलचा थोडासा म्हणजे मला असा डॅमेज वाटला. बट ठीक आहे, म्हणजे डेली यूजसाठी खूप छान आहे. याचा क्लोथही छान आहे, जाड आहे. असं स्वेटरचं कसं असतो म्हणजे ट्रान्सपरंट पण नाही आहे, स्वेटरचं कसं असतो तसं आहे हा क्लोथ, खूप छान आहे. सो याच्याबरोबर हा सेकंड पीस. तर सेम रेंज सेम प्राईस. तर हाही मला भेटला 100 रुपयाला. तर हा फुल नेक आहे, इथे वी नेक आहे हा आणि हा फुल आहे. तर मी हा डार्क नेव्ही ब्ल्यू असं वॉशवाली ब्ल्यू जीन्सवर ट्राय केलेला आहे. तर खूप छान वाटतो हा. याचा कपडा त्यापेक्षा थोडासा पातळ आहे. बट जर तुम्ही आता बॉडी वॉर्मिंग थोडंसं काही घातलं तर खूप छान आहे हा. सेम प्राईस मला त्यांनीच तिथूनच मी ॲट अ टाईम 2 घेतलेले आहे. फक्त एवढंच राहतं की तुम्हाला बघून घ्यावे लागतात का डायरेक्टली घ्यायचे नाही, म्हणजे ते त्यांच्याकडे पॅकिंग असतात. तुम्ही डायरेक्टली घेतलं तर ते कुठे डॅमेज वगैरे असतात, होल वगैरे असतं. कारण की मी 5-6 पीस काढलेले होते त्याच्यातले मला हे 2च चांगले भेटले आणि म्हणजे खूप क्वचित तुम्हाला चांगला कपडा मिळून जातो. तर हा असा आहे, हा पण फुल आहे, याचे पण स्लीव्स फुल आहे. आणि हे असं हायनेकचं कसं असतं, हायनेकचे कसे स्लीव्स राहतात तसं आहे हे. खूप छान आहे, हे फिटिंगला बसतात आणि लूजही नाही पडत. तर मी आता म्हणजे हे एक 5-6 टाईम घालून झालेलं आहे, खूप भारी आहे हे पण सेम त्याच लोकेशनहून घेतलेलं आहे. नेक्स्ट थोडंसं रेंज वाढल्यावर ते 100चे होते. सो ही कुर्तीज. तर ही कुर्तीज मी घेतलेली होती नाशिकहून, दही पूल आहे ना तर दही पुलाहून घेतलेली होती. याला हे पूर्ण थ्रेडवर्क आहे, यू कॅन सी हिअर. तर याला हे ना पूर्ण असं थ्रेडवर्क आहे वेगवेगळं आणि ती बारीक बारीक टिकल्या आहे आणि कपडा थोडासा असं पातळ आहे पण छान आहे या असं. आणि हा एक कुर्ती. तर हा मला 200ला सांगितला होता, तर हा मला 150ला भेटला. तर हा पण दही पुलावून घेतलेला आहे. यात मी सेम कलर घेतले म्हणजे सेम पॅटर्नमध्ये हा कलर घेतलेला आहे. तर हा कलर सेम डिझाईन आहे, सेम असं थ्रेडवर्क आहे आणि घातलं का खूप छान दिसतो. हा मला थोडासा बरोबर होता, म्हणजे बॉडी फिटिंग होता. एक्सेल साईज आहे, थोडीशी साईज एक मोठी घ्यायची कारण की ते वॉश केल्यानंतर ना थोडंसं टाईट होता. हा वॉश केल्यानंतर मला टाईट नाही झाला, पण हा थोडासा वॉश केला ना थोडासा फिटिंगला आला. म्हणजे मी जरा लूज घेतलेला होता, मला ॲक्च्युअल स्मॉल मीडियम साईज लागते, पण मग हा मी वॉश केला तेव्हा हा मला असं वाटतं की म्हणजे थोडासा असा टाईट झालेला आहे. तर हे थोडेसे प्राईसने आता ॲडजस्ट करून घ्या. हा 150ला आणि हा सुद्धा 150ला. तर मला हे खूप
म्हणजे नाही का डायरेक्ट तिथे न्यू पीस होते, याच्यात कलरही अवेलेबल असतात. म्हणजे तुम्ही जसे जसे त्याचं स्लॉट जसं मोठ्या बल्कमध्ये बघितलं ना तर आपल्याला घ्यायलाही परवडतात आणि बघायलाही परवडतं. यातच मी पिंक पण घेतलेला होता, पण तो सध्या मी माझ्या फ्रेंडला दिलेला आहे, त्यामुळे तो माझ्याकडे नाही आहे. सेम कुर्तीजमध्ये मला मला असं वाटतं की मला कुर्ती घेणं तिथून परवडतं. बिकॉज कसं मी जास्त यूज करत नाही आणि महागाची कुर्ती घेऊन यूज न होण्यापेक्षा थोडे रिजनेबल कुर्तीज घेऊन वापरलेले कधीही छान. सो हा नेक्स्ट, तर हा थोडा मला मोठा आहे, मी अजून याला फिटिंग नाही केलेलं. याला आहे ना हा खूप छान आहे. हा असं ऑफिस वेअर आहे, पार्टी वेअर पण आहे, ऑफिस वेअर पण आहे. जर तुम्ही प्रॉपर जर ऑफिस वेअर जर करत असाल तर याच्यावर असं व्हाईट कलरची सिगार वगैरे किंवा लेगिन वगैरे ट्राय केलं ना तर खूप छान वाटेल. यालाही असं काचा आहे आणि बाकी सगळं एम्ब्रॉयडरी आहे. तर याचा कपडा लाईट एकदम थोडासा लाईट ट्रान्सपरंट आहे, एवढाही ट्रान्सपरंट नाही का बरं आर वार दिसेल, म्हणजे छान आहे आणि फाटेल असा नाही आहे. सो हा मला डायरेक्ट 200ला भेटलेला आहे. तर मी हा 200ला का घेतला की हा सिंगल पीस होता, याचं साईजही भेटत नव्हती आणि मला हा फर्स्ट टाईम टाकला तेव्हाच खूप आवडला होता. नाशिकला कसं राहतं, तुम्ही एखादी गोष्ट जर पहिल्यांदा बघितली आणि नंतर तुम्ही इन सर्चमध्ये असाल ना ती लवकर भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर आवडलं आहे, तुमची बार्गेनिंग चांगली आहे तर ठीक आहे, तुम्ही बार्गेनिंग करून घेऊन टाका. ती कुर्तीज कसं होतं, मी जास्त स्लॉटमध्ये घेतली होती त्यामुळे मला ते 150ला त्यांनी एक दिलेली होती, असे ते 200ला. सो हा छान आहे. याची कॉलर असल्यामुळे मला खूप आवडतं. कॉलरही याची स्टिचिंगही छान आहे, म्हणजे याचं स्टिचिंगचाही काही इश्यू नाही आहे. याची स्टिचिंगही खूप भारी आहे आणि मला हे फिटिंगला करायचं आहे. मी हा इन साईज घेतलेला होता XXL. तर मी सो नेक्स्ट इज कुर्ती सेट. सो हा कुर्ती सेट मला खूप खूप स्वस्त भेटलेला आहे. ॲक्च्युली हा कॉटनचा कुर्ती सेट आहे. याला नो एम्ब्रॉयडरी, नो वर्क, काहीच नाही आहे, जस्ट कॉटनचा कुर्ती सेट आहे हा. हे याचं नेक आहे राऊंडमध्ये. इथे एकदम लाईट अशी थ्रेडेड वर्क आहे आणि हा पूर्ण प्लेन आहे, फुल प्लेन आहे हा ॲट दी एंडपर्यंत बॉटमपर्यंत. याच्यावरती ही पॅन्ट आहे. ही पॅन्ट आता मागे जरा खूप ट्रेंडिंगला होती, असं नाही का, असं पॅटर्नमधली पॅन्ट की स्ट्रेट लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स वगैरे नाही का अशी. तर हा कुर्ती सेट मला 350ला सांगितलं होता आणि हा मला भेटलेला आहे 250ला. याच्यावर मला ॲड ऑन ओढणीही भेटलेली आहे. तर ओढणीचं आहे ना थोडासा माझ्याकडून हे पिको जे आहे ते उसवलं आहे. ही ओढणी आहे याच्यावरची. सो ही ओढणी पण खूप छान आहे. म्हणजे हा ड्रेस घातला ना खूप सुंदर वाटतो. मी हा खूप ठिकाणी घातला, मला खूप ठिकाणी विचारला. ॲक्च्युली हा माझ्या मैत्रिणीने घेतलेला होता आणि ती माझ्याकडे आली तेव्हा मी तिला विचारलं, तर हे तिच्या थ्रू गेलेले शॉप आहे मी. म्हणजे थोडंफार बार्गेनिंग करून होऊन जातं, देऊन टाकतात नाही का. आणि हा लास्ट पीस उरल्यामुळे त्यांनी मला खूप कमी केलं. याची लास्ट त्यांनी म्हणजे सेलिंग 300 ठेवलेली होती. हा कॉटनचा आहे, प्रॉपर कॉटन आहे, कारण की हा मी धुतल्यानंतर म्हणजे स्टार्टिंगला आणला तेव्हा तो कडक होता आणि जेव्हा मी धुतला ना तेव्हा तो असा सॉफ्ट झालेला आहे. प्लस ही प्रिंट जी आहे ना ही डायरेक्ट थ्रेडमध्ये प्रिंट आहे, ही प्रिंटही निघालेली नाही आहे. मला हा खूप परवडला आहे. मग नंतर मला असा पीस भेटलाही नाही मेन म्हणजे, आणि मला खूप आवडलेला आहे. सो हा मला पूर्ण सेट हा असा सेट आहे, पॅन्ट, टॉप आणि ओढणी. सो हा असा सेट आहे. हा मला 250ला भेटला, 350चा 250ला भेटला. देन हा टॉप. सो सध्या V-neckचे टॉप खूप ट्रेंडिंग आहे. तुम्ही म्हणाला की हा टॉप मी मिशोहून घेतला आहे, तो नाही. हा याचा कलर आहे ना, याचा थोडा आय थिंक फेंट दिसतो आहे. हा थोडा ब्राईट पिंक कलर आहे आणि याला बॅकसाईडनी असं वर्क आहे, म्हणजे असं थोडंसं वर्क नाही म्हणता येणार याला, असं नॉट्स टाईप आहे, पण हे निघत नाही, हे डायरेक्ट अटॅच्ड आहे आणि याला अशी V-neck आहे. तर हे असं आहे, म्हणजे इथून चेस्टपासून खाली हे असं V पोर्शनमध्ये पूर्ण फ्रील आहे त्याला. तर हा टॉप मला 300 रुपीजला सांगितलेला होता. हा मला भेटला सेम समर्थ ज्यूस सेंटरच्या लाईनमध्ये आहे ना, मानकर बँक हाऊसच्या समोर.
तिथे एक शॉप आहे पूर्ण म्हणजे टॉप्सचं शॉप आहे. तर हा टॉप मला 300ला सांगितलेलं होतं. आम्ही 2 टॉप घेतले होते, त्यामुळे आम्हाला 520ला पडलेले होते 2 टॉप. तर मी याचे 250 पे केलेले होते. तर हा मला 250ला पडलेला टॉप आहे. हा खूप छान आहे. फक्त मला याचा प्रॉब्लेम एकच झाला, मी जेव्हा पाण्यात म्हणजे माझीच चूक आहे ती, मी बोलल्यानंतर त्यांनी मला नंतर सांगितलं की मी जेव्हा हा पाण्यात टाकला ना, तर याचं पिंकिश कलरचं असं पाणी निघालं. म्हणजे नाही का कपड्यांनी कलर सोडला असं पाण्यात टाकल्यानं. तर त्याच्यामुळं भिजवू नका तुम्ही जास्त कपडे. तर मी हा टॉप आहे ना ब्ल्यू कलरच्या वगैरे डेनिमवर ट्राय केलेला, खूप छान दिसतो. ब्ल्यू व्हाईट खूप छान दिसतो आणि हा पण मला परवडलेला टॉप आहे. नेक्स्ट इज हे अशा छान अशा शॉर्ट याला आय डोंट नो काय म्हणता, पण हे असं ओढणीसारखं असं पूर्ण मानेभोवती ना कुर्तीजवर घेतात. हे आय डोंट नो याला काय म्हणतात. हे माझ्याकडे आता मी हे असं घेते. म्हणजे ज्या टायमिंगला आपल्या कुर्तीज नाही का शॉर्ट कुर्तीज वगैरे असतात, ज्याची नेक अशी खूप डीप वगैरे असते, तर त्यावर हे घेण्यासाठी खूप छान आहे. अजून इथे पडलं. हां, हे पण एक आहे. हे मला ॲक्च्युली गिफ्ट केलेलं आहे माझ्या बहिणीने. तर हे एक आहे. हे पण सेम आहे, फक्त याला आहे ना अशी गोंड आहे, तर याला नाही आहे, एवढंच आहे. तर हे मी खूप शॉर्ट वगैरे कुर्तीज ज्याच्याने कसं की वाटतं की हां खरंच काहीतरी ओढणी टाईप काहीतरी घेणं गरजेचं आहे, पण मी कम्फर्टेबल नाही आहे ओढणीमध्ये, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. आय थिंक हे 60 रुपयाला 50-60 रुपयाला घेतलेलं आहे. हे सुद्धा मला खूप छान भेटलेलं आहे. तर हा माझा क्लोथचा छोटासा हॉल होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हे जे मी कपडे घेतले हे बार्गेनिंग घेतलेले आहे. याची रेट मला माहिती आहे, मी म्हणून त्या हिशोबाने बार्गेनिंग करून घेतलेली. तुम्हाला माहीत नसेल रेट तर प्लीज मी इन्व्हेस्ट करू नका, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि कसं आहे, आता मी हे जे कपडे घेतले याचं मला फॅब्रिकची आयडिया आहे, प्राईसची आयडिया आहे. तर आता हे जे मी घेतलं होतं हे जे स्वेटशर्ट, तर याची प्राईस मला माहिती बाहेर 300-400च्या आसपास आहे. मला तिथे ते 100ला परवडतं आहे आणि डेली यूजसाठी ठीक आहे. म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही खूप ट्रस्ट करून घ्या, पण हां शॉर्ट टाईमसाठी तुम्हाला यूज करायचं किंवा तुमचा वापर चांगला आहे तर तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा. हा एक जस्ट इन्फॉर्मेशन व्लॉग होता की तुम्हाला कपडे घ्यायला म्हणजे नाशिकमध्ये भेटतात तेव्हा स्वस्त कपडे. आणि हे कसं विंटरचं सीझन आहे, तर आता ह्या टायमिंगमध्ये स्वेटशर्ट्स वगैरे ह्या गोष्टी आणि जरा दिवाळी झालेली आहे त्यामुळे थोडं रिजनेबल प्राईसमध्ये भेटेल. कारण की दिवाळीच्या टायमिंगला मी जेव्हा गेली तर याचीच प्राईस पोर्टेबल नाही होते ती प्राईस, आणि आता ही प्राईस म्हणजे असं रिजनेबल असेल. काही गोष्टींचं तुम्हाला जर नॉलेज असेल तर ते खूप घेऊ शकता तुम्ही. आणि मी ह्याच्या घेतल्या थ्रू बार्गेनिंग थोडंसं कन्सेशन वगैरे करून मला ह्या गोष्टींची आयडिया आहे. मला माहिती आहे की कोणत्या प्रोडक्टमध्ये किती इन्व्हेस्ट करावं, म्हणून मी घेतलेला आहे. तर हा माझा इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग व्हिडिओ. माझे कपडे तुम्हाला कसे वाटले असतील मला हे नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू. बाय.